नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। ही घटना बोरवाडी शिवारामध्ये आडगाव सरळ या ठिकाणी घडली। ही घटना 26 तारखेला घडली, संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान। आणि सिद्धार्थ हा चक्कीवर दळण घेऊन जात होता। त्या ठिकाणी त्याच्या अंगावर कुत्रा आलं आणि त्या कुत्र्याने याच्यावर धाव घेतली। याच्यामुळे याच्या हातातून तर डबा निसरला आणि ज्वारी किंवा गहू जे असतं ते दळण खाली पडलं। तिथून सुरुवात झाली। ही घटना पोलीस स्टेशन फुलंब्री अंतर्गत येते आणि याचा तपास DYSP पाटील साहेब करत आहे। त्याच्यानंतर त्यांचे रायटर करटे आहेत, SP साहेब कलवाणी आहेत। आम्ही SP साहेबांना भेटलो, DYSP साहेबांनाही भेटलो, यांनाही घेऊन भेटलो। आणि ज्या दिवशी ही घटना घडली इतकी विदारक आणि इतकी भयानक परिस्थिती होती, तर त्यावेळेला सिद्धार्थचं डोकं फुटलेलं आहे, त्याच्या डोक्याला टाके पडले आहेत। त्याच्यानंतर त्याच्या बरगड्या आणि या जॉईंटला वेदना आजही होत आहेत। त्याच्यानंतर मतेश त्यांच्या गावडी सापडला। मतेशवर असा हल्ला केला की मतेशची अवस्था ही आजही आपल्यासमोर आहे। त्याच्या पाठीवर आजही वळ आहे। त्याच्यानंतर कमरेचा हाड तुटलेला आहे, त्याला बसता येत नाही, उठता येत नाही, चालता येत नाही। तो स्लीपिंग पोझिशनमध्येच फक्त राहू शकतो, अशी परिस्थिती आहे। आणि ज्यावेळेस त्याला मारत होते त्यावेळेस आईनं पाहिलं की मुलाला मरेपर्यंत मारतात, म्हणून ती त्याच्यावर अशी पडली तर तिलासुद्धा तिची 2 बोटं आजही कामात नाही आणि ती अत्यंत तिलासुद्धा मारलं। त्याच्यानंतर त्याची सासू आली तर सासूचं सुद्धा ब्लाऊज पाडून तिच्या अंगावरसुद्धा अत्यंत भयानक काळे पिवळे वळ आहेत। अशा परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांनी मार खाल्लाय। ती वेळ रात्रीची होती, घरावर हल्ला झाला। त्यानंतर जीव घेण्याचा प्रकारसुद्धा घडला, म्हणजे डोक्याला मार। आमच्या म्हणण्याप्रमाणे की तो हाफ मर्डर होऊ शकतो, परंतु त्याच्यात हाफ मर्डर लावलेला नाही, टाक्याची केस लावलेली नाही। त्याच्यानंतर गुन्हेभंगाचा काल मान्य केलं त्यांनी, परंतु आता काय करतील सांगता येत नाही। आणि आरोपी आजही मोकळे आहेत। तर माझं म्हणणं असं आहे की आरोपी कोर्टात येईपर्यंत तुम्हाला आरोपी सापडत नाही आणि ते कोर्टात कशी येऊ शकतात? आता ते म्हणतील की ते कोर्टात आले नव्हते, वकील होतं, वकिलाला म्हणजे वकीलपत्र द्या, त्यावर सह्या राहतात त्या वकीलपत्रावर। ते वकीलपत्रावर सह्या तर त्यांनी दिल्याच असतील ना कुठंतरी, म्हणजे कुठंतरी आहेत ना ते। मग असं असतानासुद्धा आजपर्यंत ते पकडले गेले नाही। याचा अर्थ असा की पोलिसांचं तर हवंही नाही त्यांना। आणि म्हणून माझी मागणी अशी आहे आमच्या कामकरच्या वतीने की त्या मंडळात कठोर कारवाई व्हावी, त्यांना अटक करण्यात यावी आणि ती सूचना नाही त्यांना जबर शिक्षा व्हावी, अशा पद्धतीनं हे सगळं प्रकरण उभं करावं आणि आम्हाला न्याय द्यावा
जेणेकरून आमच्या माणसाची हिंमत वाढेल आणि त्यांची हिंमत कच्ची होईल आणि ते 100 वेळेस विचार करतील की दलित गोरगरीब माणसाच्या अंगावर हात टाकावं की टाकू नये किंवा त्याच्याकडे जावं की जाऊ नये, अशी माझी विनंती आहे. आमच्या या प्रेसमध्ये दादाराव ओढाव, भगवानराव बनसोडे, विक्रमजी कांबळे, रामदासजी मगरे, ओमपालजी चावडिया, सुरेश खाडवे, पद्मनीबाई, शोभाताई पद्मनी, आमचे जिल्हा अध्यक्ष पूर्वचे खिल्लारे साहेब, संतोष खिल्लारे, आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष नितेश तांगडे, उपाध्यक्ष अजय बोर्डे, एवढी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत. हे सगळे माय, मावश्या, काका, मामा, सासरे हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत.